नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लांडगे देणार महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत। गणपती उत्सवाच्या दरम्यान केली अधिकृत घोषणा। 25% स्वतःचा हिस्सा देत महिलांनी घ्यावा योजनेचा लाभ। रतन लांडगे यांचे आवाहन। दिनांक 12 सप्टेंबर गुरुवार रोजी जालना शहरातील भक्तेश्वर नगर अंबड रोड जालना येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी राज्यातील व जिल्ह्यातील तसेच परिसरातील महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय गणेश उत्सवादरम्यान घेतला आहे। महिलांना व्यवसाय करण्यासाठी ते 10,000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत। दरम्यान महिलेने 10 होतकरू महिलांना व्यवसायासाठी तयार करायचे आहे। त्या महिलांनी 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी 2200 रुपयाचा एक फॉर्म भरून तो संघटनेच्या कार्यालयामध्ये आणून द्यायचा आहे। त्यानंतर त्यातील प्रत्येक एका महिलेला 10,000 रुपयाची आर्थिक मदत व्यवसायासाठी केली जाईल। त्यामुळे महिला बेरोजगार राहणार नाहीत। या उद्देशाने रतन आसाराम लांडगे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला असल्याची माहिती दिली आहे। गणपती उत्सवानिमित्त आयोजित भंडारा कार्यक्रमामध्ये भक्तेश्वर नगर अंबड रोड जालना येथे ते बोलत होते। या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय हिंद। नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। आज गणपतीची आज आर्थिक गोष्टी, आज गणपतीचा भंडारा आम्ही आज ठरवला आहे आणि आज इथं आपला भंडारा आहे 3 वाजल्यापासून तर 6-7 वाजेपर्यंत भंडारा आज लोकांना जीव घालण्याचा आहे। आणि त्याच निमित्ताने आज आमचं आम्ही संघटन म्हणून एक बांधणी सुरू करत आहे, पदनियुक्ती करत आहे। औरंगाबादचा जिल्हाध्यक्षपद बी देणार आहे आम्ही आणि जालन्याचं शहराध्यक्ष महिलांना पद देणार आहे। त्या माध्यमातून आम्ही एक योजना नेमली आहे महिलांसाठी की प्रत्येक महिलांना आम्ही एक असा धंदा व्यवसाय करण्यासाठी व राशन भरण्यासाठी एक 10,000 रुपये अशी आम्ही त्यांना मदत करणार आहे। त्या महिलांनी 9 बाया जमा करायला लागतील। 10व्या बायाला पैसे 10,000 रुपये देण्यात येतील। त्यानंतर ती दुसरी बी बाई पैसे लोक जमा करील अशी आम्ही एक साखळी तयार करणार आहे। आणि हजारोच्या संख्येमध्ये जर आले, लाखोच्या संख्येमध्ये बी झाले महिला, तर प्रत्येक महिलांना 10,000 रुपये अशी व्यवस्था आम्ही त्याची करून ठेवली आहे। कोणत्याही महिलाला आम्ही वंचित ठेवणार नाही। त्याचा आधार कार्ड आणि फोटो, आमच्याकडे एक फॉर्म आहे, हे सबमिट करावं लागेल, भरणं लागेल। त्या फॉर्मची किंमत आहे, फी आहे 2200 रुपये। 2200 रुपये देऊन त्या महिलांना या फॉर्मचा, ह्या पैशाचा लाभ भेटणार व शिलाई मशीन, एकदा शिलाई मशीन त्याला आम्ही देऊ, नाहीतर 10,000 रुपये देऊ। त्यांनी कोणत्याही दोन्ही घ्यावा आणि धंदा व्यवसाय त्यांनी करावा। आज कोणाची नियुक्ती करण्यात आली? आज आमचे पुंडलिकराव पारदे हे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही यांची नियुक्ती करत आहे। आणि जालन्याचे शहराध्यक्ष सूर्यकांतबाई थोरात हे वकील आहेत आणि ही महिला आम्ही एक शहराध्यक्षपद देत आहे। महिला आहेत त्यांना ही योजना भेटावा म्हणून हे पद त्यांना देत आहे। त्यांच्यासोबत बी डायफोडे का शोभाबाई डोईफोडे आहे, त्यांना बी आम्ही एक पद नियुक्ती करणार आहे। तर हे सगळे संघटना मिळून हे आम्ही गोरगरीब महिलांना आम्ही वरती आणण्याचे प्रयत्न करणार आहे। 10,000 रुपये असे त्या प्रत्येकाला आम्ही महिलांना जे अन्याय, अत्याचार व जे काही समस्या असेल तर ती येऊन आपले जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे सोनूने कमलबाई सोनूने ही जिल्हा अध्यक्ष आहे। काही समस्या असली तर आमच्या जिल्हा अध्यक्षकडे येऊन ते निवारण करतात व ते जिल्हा अध्यक्ष जाऊन तिथं चौकशी करून ते फॉर्म भरून सबमिट करतात।